त्याच परीक्षेला अनुसरून आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत. ज्या प्रश्नांचा सराव झाल्यानंतर तुम्हाला मी देतोय त्यापेक्षा सोपे प्रश्न येणार आहेत, पण आपण पुढची तयारी म्हणून काही प्रश्न तयार केलेले आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यानंतर तुम्हाला परीक्षेमधल्या येणाऱ्या प्रश्नांची, अवघड प्रश्नांची भीती अजिबात वाटणार नाही. चला, जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. माने सरांनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. बघा, काही प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत, त्यातल्या महत्त्वाच्या. चला, संकल्प यशाचा मोफत मार्गदर्शन वर्गामध्ये मी घोरपडे सर तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला उद्याच्या शुभेच्छा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण बघूया. थोडीशी भाषा बघा प्रश्नांची कशी असू शकते. ओके, सर्वांना आवाज येतोय? खूप छान. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा प्रश्न कसा वाटतो तुम्हाला? नीट दिसत नाही? दिसतंय ना बाळांनो? बघा, आता दिसतंय का? थोडंसं स्टँड जरा खराब झालाय, त्यामुळे कदाचित थोडंसं वाकडं दिसत असेल तुम्हाला, पण प्रश्न व्यवस्थित दिसतोय मला. चल, आतापर्यंत तुम्ही विभाजक, अवयव हे शिकलेले आहात. तर अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो. 24चे वाटप किती प्रकारे करता येईल, याचाच अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो 24चे विभाजक किती. बघा प्रश्न कसा दिलाय, 24 वस्तूचे वाटप किती प्रकारे करता येईल, म्हणजेच त्याचे विभाजक किती. तर आपण बघूया. आपल्याला फास्ट घ्यायचं आहे. 24 इथे लिहून घेतोय मी. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकच्या कड्यामध्ये 24व्या नंबरला 24 येतात. 2 ने जर आपण त्याला भागलं तर ते 12 येतं. 12 दोन्ही 24 होतं. 3 ने जर भागलं आपण तर 8 त्रिक 24 होतं. त्यानंतर 4 ने बघा, 4 1 4 25, 4 सक 24. 7 ने होत नाही आणि 8 ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचे विभाजक किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8. तर तुम्हाला 24 हे 24 वस्तूचे वाटप किती प्रकारे करता येईल? तर 8 पद्धतीने करता येईल. म्हणजेच तुम्हाला 24चे अवयव किंवा विभाजक काढायचे आहेत. ओके, समजले तुम्हाला? फक्त भाषा बघा, वाटप करणे किती प्रकारे वाटप करता येईल, म्हणजे किती प्रकारे ती वाटून देता येईल. एक वस्तू वाटता येतील, एकदम 24 सुद्धा वस्तू वाटता येतील, 2 वस्तूने पण 24 वाटल्या जातील, आणि 12 वस्तू जर दिल्या तर 2 जणांना त्या पुरे होणार आहेत. थोडक्यात काय, तर 24चे अवयव. ओके, चला, समजलं असेल असं मला वाटतं, कारण सोपं आहे. फक्त भाषा तेवढी चेंज होती, त्यामुळे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हा एक प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटतो तुम्हाला? सोपा आहे, तुम्हाला सोपा करून सांगणार आहे. बघा, 8 बऱ्याच जणांचं होतं, काही जणांचं 12 आलेलं होतं उत्तर. 12 नाही, 8 आहे.
ओके, चला. बघा विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा तुम्हाला सोपा प्रश्न येणार आहे, पण कदाचित असा जर प्रश्न आला, एक प्रश्न आला होता बघा, घड्याळ नवोदयमध्येच आहे तो प्रश्न, एवढ्या घड्याळाची किंमत, एवढ्या घड्याळाच्या विक्री किमती एवढी आहे, असा काहीतरी प्रश्न होता. तुम्हाला आता पूर्ण सांगता येणार नाही, पण अशा पद्धतीचा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा आता या प्रश्नाचं उत्तर सोडवताना कसं करायचं, एकदम अगदी सोपं. 20 वस्तूची खरेदी किंमत, बघा हे लिहून कसं घ्यायचंय, 20 गुणिले खरेदी किंमत, मी त्याचं शॉर्ट करतो, ख की खरेदी किंमत बरोबर आहे, खरेदी किंमत 25 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे, म्हणजे बरोबर आहे. बरोबर काय आहे, 25 गुणिले विक्री किंमत, विक्री किंमत. अशा पद्धतीने मांडणी करायला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? बघा 20 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे 20 गुणिले ख की, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल, इथे पण काही प्रॉब्लेम नसेल. 25 वस्तूची विक्री किंमत, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे, नसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे बघा, ख की बरोबर हे घ्यायचंय आणि वी की बरोबर याचा जोडीदार घ्यायचा आहे. उलट खरेदी किंमत बरोबर काय घ्यायचं आहे, विक्रीवाल्याचा जोडीदार घ्यायचा आहे, आणि वी की बरोबर काय घ्यायचं, खरेदी किमतीचा जोडीदार. आणि लक्षात ठेवायचं एक महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं एक आहे की खरेदी किंमत ही खाली ठेवायची आहे, सगळ्यात खाली खरेदी किंमत, आणि त्याच्या वर विक्री किंमत घ्यायची आहे, वी की. आता तुम्हाला काय सांगितलं होतं, खरेदी किंमत विक्री किंमत बरोबर काय घ्यायचंय, खरेदी किंमतचा जोडीदार जो होता तो घ्यायचा आहे वर 20, आणि या विक्री किंमतचा जोडीदार जो होता 25 तो क की सोबत घ्यायचा आहे 25. ओके, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? बघा खरेदी किमतीचा जो जोडीदार आहे तो विक्री किमतीच्या बरोबरीने लावायचा, इथे ठेवायचा, आणि विक्री किंमत सोबत जो आलेला होता 25 तो इथे लिहिलाय आपण, एवढाच बदल केलेला आहे. आणि खरेदी किंमत ही नेहमी खाली घ्यायची. आता याचं शॉर्ट फॉर्म करून घ्यायचं, शॉर्टकट करून घ्यायचं, संक्षिप्त रूप करून घ्यायचं. दोन्हीही संख्या 5च्या पड्यामध्ये येतात, 5च्या पड्यामध्ये ही 4 नंबरला येते आणि ही 5 नंबरला येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 5 ज्या वस्तू आहेत, 5 वस्तू खरेदी केल्या आणि इथे तोटा झालेला आहे, 1 ने कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 1 ने कमी, 1 ने कमी आपला बघा नुकसान झालेलं आहे, 1 ने कमी म्हणजे तोटा झालेला आहे. आणि मग आता तोटा किती झालेला आहे, 1/5 तोटा झालेला आहे. हे 5 आहेत, हे 4 आहेत, म्हणजे 1 ने कमी, 1 ने तोटा झालेला आहे. मग याला काय करायचं, 100 ने गुणायचं आहे. 100 ने जर गुणलं आणि 5 ने भागलं तर आपला किती तोटा झालेला आहे, 20 रुपये, 20% काय असेल ते, तिथे टक्केमध्ये असेल तर 20% तोटा झालेला आहे, रुपयामध्ये असेल तर 20 रुपये तोटा झालेला आहे. बघा फक्त काय करायचंय, सुरुवातीला अशीच मांडणी करून घ्यायची आहे.
जसं सांगितलं तसं मांडणी करून घ्यायची आहे. बघा 20 वस्तूची खरेदी किंमत 25 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे या वाक्यावरूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे की अरे तोटा झाला. 20 वस्तूची खरेदी किंमत 25 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे, म्हणजे इथं तोटा झाला हे लक्षात यायला पाहिजे आपल्या. इथून पण तोटा लक्षात येतो, एक तोटा झालेला आहे आणि मग 5 पैकी 1 म्हणजेच 100 पैकी 20. बघा लक्षात येते का तुमच्या? चला थोडासा तुम्हाला अजून एक हा एक प्रश्न बघा, म्हणजे हा लक्षात हा प्रश्न घेतल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. 12 वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे. जर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर आपलं अडू नये किंवा जास्त वेळ तुमचा जाऊ नये. मागे एक वेळा प्रश्न आला होता, त्या घड्याळाच्या संदर्भात आला होता, पण त्याला बेस हा आहे. बघा आता आपण प्रश्न बघून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने. बघा 12 वस्तूची विक्री किंमत, 12 वस्तूची म्हणजे 12 गुणिले, आता इथे काय दिले? विक्री किंमत दिली. त्याचा शॉर्टकट लिहितो मी, विकी. विक्री किंमत बरोबर आहे 15 वस्तूच्या 15 गुणिले ख की. नफा किंवा तोटा हा आपण खरेदी किमतीवर काढत असतो, त्यामुळे आपण ते छेदात घेतलेले खरेदी किंमत. आता बघा काही करायचे, काय करायचे? विक्री किंमत आपल्याला माहिती आहे वर घ्यायची आहे. विक्री किंमत वर घेतली आपण आणि छेदामध्ये कोण घेतलं? खरेदी किंमत ख की. इथपर्यंत तुम्हाला अडचण नसेल. आता फक्त या संख्या आदला बदल करायच्या आहे. या संख्या ज्या आहेत त्या फक्त बदल करायच्या आहेत. विक्री सोबत असताना ती संख्या कुठे घ्यायची आहे? खरेदी बरोबर घ्यायची. आणि खरेदी बरोबर जी संख्या होती 15, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय मी, विक्री बरोबर घेतली. आता फक्त याचं संक्षिप्त रूप करून घ्यायचं आहे. संक्षिप्त रूप कसं करून घेतोय बघा मी. या दोन्ही संख्या जर बघितल्या तुम्ही तर त्या कोणत्या पाड्यामध्ये येतात? 4च्या पाड्यामध्ये येतात बघा. सॉरी 3च्या पाड्यामध्ये येतात. 3च्या पाड्यामध्ये ही संख्या 3 5 15 बरोबर. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. म्हणजे बघा खरेदी 4 आहे, विक्री 5 आहे. म्हणजे काय झालेलं आहे? 1 रुपया फायदा झालेला आहे. 1 रुपया फायदा झालेला आहे. 4 वस्तूच्या मागे 1 रुपया जास्तीचा मिळालेला आहे आपल्याला, बरोबर. किंवा 4 रुपयाच्या मागे 1 रुपया जास्त मिळाला, असं काही पण करा. आता मग 100च्या टक्केमध्ये काढायचं असेल तर 100च्या मागे किती मिळतील? तर मग काय करायचंय? 100 गुणिले 1 आणि भागिले 4. मग काय येईल बघा? 4 1 4, 4 2 8, इथे राहिले 2, 4 5 20 आणि 25 1 25, म्हणजे 25% 25 रुपये. काय जे वाक्य असतील तिथे मी ते लिहिलेलं नाही, पण किती टक्के नफा झाला? तर 25% नफा झाला. दिसतंय ना तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांचं
उत्तर सोडवता आलं पाहिजे. नफा झाला हे कशावरून कळतं, तर 12 वस्तूची तिथं पर्यायच 2 दिलेले असतात. नफा एवढे टक्के नफा, एवढे टक्के नफा, एवढे टक्के तोटा. खाली दुसरा एक पर्याय असतो, एवढे टक्के नफा, एवढे टक्के तोटा. मग नफा झाला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा 12 वस्तूंची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे. 12 वस्तू विकल्यानंतर 15 वस्तू येतील एवढी विक्री किंमत आहे आपली. म्हणजे इथे नफा झाला हे लक्षात आल्यानंतर तुमचे 2 पर्याय आपोआपच तिथले कट होणार आहेत. आणि ते 2 पर्याय कट झाल्यानंतर त्या राहिलेल्या 2 पर्यायापैकी तुमचं उत्तर हे येऊ शकतं. चला, समजलंय का तुम्हाला? इथे नफा झाला बाळांनो, इथे नफा झाला, इथे नफा झाला. खरेदीपेक्षा विक्री 1 ने जास्त आहे म्हणजे नफा झाला. चला चला, हा एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी. चला, दिसतोय का बघा प्रश्न? गोंधळून जाऊ नका, खूप सोपे प्रश्न येणार आहेत तुम्हाला. कदाचित असे आले तर तुमचं अडू नये यासाठी आपण हा चालू केलेला आहे. हे प्रश्न घेतोय आपण, त्यातले प्रश्न येतील असं नाही, पण आलं तर आपली गाडी अडता कामा नाही किंवा अटकता कामा नाही, त्यासाठी आपण सराव करतोय. बघूया या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं ते. खूप सोपा प्रश्न आहे हा. बघा, तुम्हाला मांडणी करून देतो. A/16 बरोबर आहे 25/25/A. तर A ची किंमत आपल्याला काढायची आहे. A म्हणजे किती? चला, आलेलं आहे बऱ्याचशा जणांचं, काही जणांचं उत्तर येतंय. खूप छान. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ आपल्याला कमी आहे आणि तुम्हाला त्यामुळे जरा मी नावं वगैरे कोणाची घेत नाही. छान प्रयत्न करतायत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो एक नमुना म्हणून एक दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय? नाही, बरोबर होणार नाही. हे आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, इथे 4 घ्यावं लागेल आणि इथे 3 घ्यावं लागेल. 3 घेतलं तर बरोबरच होतं, तो दोन्ही पण बरोबरच होतात संख्या. याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला, संख्या तर मला पटकन हे होत नाहीये. याची जेवढी बेरीज आहे, याचा जो गुणाकार आहे तो गुणाकार याच्या बरोबर असतो. याचा गुणाकार बरोबर याचा गुणाकार. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यावर त्या संख्येचा काय होत असतो, वर्ग होत असतो. म्हणजेच काय होणार आहे, a चा वर्ग बरोबर काय होणार आहे,
25 आणि 16 याचा गुणाकार, 25 आणि 16 याचा गुणाकार, 25 आणि 16 याचा गुणाकार किती होतो? तर 16 पाचे 80, इथे लिहून घेतोय मी, a चा वर्ग बरोबर 16 पाचे 80, 80 ला 0 हातच्याले 8, 16 दोन्ही 32, 32 आणि 8 40. बघा a चा वर्ग बरोबर 400, तर मग 400 a चा वर्ग जो आहे तो 400 आहे आणि फक्त a काय असणार आहे, म्हणजे 4 चं वर्गमूळ, 400 चं वर्गमूळ काय असणार आहे, तर 20 असणार आहे. ही एक पद्धत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजेच काय, a गुणिले a म्हणजेच a चा वर्ग बरोबर आहे हे 25 गुणिले 16. ओके, ही एक पद्धत लक्षात ठेवा. दुसरी पद्धत, आता तुम्हाला ही कन्सेप्ट जर माहित असेल, a गुणिले a बरोबर a चा वर्ग होतो, मग फक्त a बरोबर काय होणार आहे, याचं वर्गमूळ, 16 चं वर्गमूळ किती, 4 आणि 25 चं वर्गमूळ किती, 5, या दोघांचा गुणाकार 5 चोक 20. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवा, फक्त उत्तर चुकू देऊ नका. बघा, a गुणिले a म्हणजे a चा वर्ग. आता इथे मी a चा वर्ग न घेता फक्त a घेतला आणि म्हणून मग याचं सुद्धा वर्गमूळ, याचं वर्गमूळ 4 आलं. 25 कोणाचा वर्ग आहे, 5 चा, त्याला 5 चा वर्ग 25, म्हणून 25 चे वर्गमूळ 5. मग 4 चा आणि 5 चा गुणाकार केला तो 20 आला, a बरोबर 20. अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो. तिरपा गुणाकार केल्यानंतर याची जेवढी किंमत आहे तेवढीच याची किंमत असते, बरोबर जर असेल तर. बऱ्याच जणांचा हे या प्रश्नाचं उत्तर आलं होतं. हा एक खूप सोपा प्रश्न बघा. दीपक बोरकर क्लास एवढ्या उशिरा तुमच्यासाठी घेतोय आणि तू मध्ये मध्ये इमोजी वगैरे टाकू नका. समजत नसेल तर 5वीच्या मुलांसाठी राहू देत. चुकून सगळ्याच ग्रुपवर लिंक केलेली आहे. 5वी नवोदय वाले विद्यार्थी, स्कॉलरशिप वाले विद्यार्थी तुम्ही कंटिन्यू करा. लहान मुलांना कदाचित ते समजत नसेल त्यामुळे ते कन्फ्यूज झालेले आहेत. काही मुलं, लहान मुलं पण जॉईन झालेले आहेत तिसरीचे. चला बघा, आले काही बऱ्याचशा जणांचं आलेलं आहे. एक फळ विक्रेता आठवड्यात 420 किलोग्रॅम पेरू विकतो, तर त्याची एका दिवसाची सरासरी विक्री किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवडा म्हणजे आठवडा किती दिवसाचा आहे? आठवडा हा 7 दिवसाच्या 7 दिवस. आठवड्यात किती दिवस? 7 दिवस. 7 दिवसाची विक्री किती आहे? 420 किलोग्रॅम. मग सरासरी काढण्यासाठी काय करावं लागतं? तर 420 भागिले आपल्याला 7 दिवस, 7 दिवसांनी आपण भागायचं याला. हे भागल्यानंतर 7 ने भागल्यानंतर आपल्याला सरासरी येणार आहे. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 एक 21, 7 चौक 28, 7 पाच 35, 7 सक 42 आणि हा 0 0, म्हणजे सरासरी तुमची 60 किलोग्रॅम.
एका दिवसाला तो फळ विक्रेता काय करतो, 60 किलो पेरू विकतो. या पद्धतीने आठवड्याला किती विकतो तो, आठवड्यामध्ये 420 किलोग्रॅम तो पेरू विकतो. बऱ्याच जणांचं उत्तर आले, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. सरासरीवरचा एक प्रश्न तुम्हाला असतोच, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अशा प्रश्नांचा सराव तुमचा झालेला असेलही, माने सरांनी घेतलेला आहे. फक्त एक तुमचा एक दिवस, उद्यासाठी, उद्या कदाचित असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. 60 हे उत्तर बऱ्याच जणांचं होतं. विराज इमोजी टाकू नको बाळा. दीपकला मी आताच काढून टाकलेला आहे, त्या दीपक बोरकरला. इमोजी टाकू नका. बघा, पुढच्या वेळेस तुम्हाला पण आहे हे. शीतल कोण आहे ते बघ, मी आताच रिमूव्ह करून टाकलेलं आहे, ग्रुप मधून काढून टाकलेलं आहे त्याला, दीपक बोरकरला. खूप बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कसा प्रश्न, सोपा, खूप सोपा प्रश्न आहे, पण किती चुका होत आहेत बघा. क्षितिज कांबळेचा आलेला आहे फक्त, किंवा आमचा विद्यार्थी आहे. चारशे मीटर सर मला समजत नाही. ठीक आहे, चला, समजत नाही, काही प्रॉब्लेम नाही. बघा, समजून घ्या. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अशा जवळजवळ 60 ते 70% चान्सेस अशा प्रश्नांचा आहे. यातला एक तरी प्रश्न तुम्हाला असणारच आहे परीक्षेला. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका रेल्वेची लांबी, एक रेल्वे आहे, चित्र काढून दाखवा म्हणते एक जण. ठीक आहे, ही रेल्वे आहे समज. या रेल्वेची स्वतःची लांबी किती आहे, 800 मीटर आहे. 800 मीटर आहे. ती एका मिनिटामध्ये, एका मिनिटात 1 किलोमीटर जाते. एका मिनिटामध्ये तिचं अंतर काय, एका मिनिटात 1 किलोमीटर अंतर पार करते. त्या रेल्वेने 2 मिनिटात, बघा इथे एक रेल्वे थांबलेली आहे, अशी एक रेल्वे थांबलेली आहे. आपली ही रेल्वे आहे, ही रेल्वे त्याच्या बाजूने जाणार आहे तिथून. काय झालेलं आहे, एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर पार करते. त्या रेल्वेने 2 मिनिटात एका थांबलेल्या रेल्वेला ओलांडले तर थांबलेल्या रेल्वेचे अंतर किती. या ट्रेनचं अंतर किती असं विचारलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ट्रेन खांबाला ओलांडते तेव्हा तिला स्वतःचं अंतर पूर्ण करावं लागतं. जेव्हा ती एखाद्या दुसऱ्या ट्रेनला ओलांडते तेव्हा तिला स्वतःचं आणि थांबलेल्या रेल्वेचं असं दोघांचं अंतर तिला पार करावं लागतं. आता तुम्हाला इथं सोपं होतं, 2 मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर जाते. तुमच्या लगेच लक्षात आलं 2 मिनिटामध्ये 2 किलोमीटर जाणार आहे. 2 किलोमीटर जाणार आहे बरोबर 2 मिनिटामध्ये. पण या ट्रेनचं अंतर तुम्हाला विचारलेलं आहे, या ट्रेनचं, थांबलेल्या ट्रेनचं. मग आपण काय करायचं, या 2 किलोमीटर याच्यामधनं त्या ट्रेनचं स्वतःचं अंतर, स्वतःची लांबी, या ट्रेनची लांबी किती आहे 800. त्या 2 किलोमीटर मध्ये, म्हणजे ती 2 मिनिटामध्ये 2 किलोमीटर जाणार आहे. 2 किलोमीटर म्हणजेच काय, 2000 मीटर. त्यातनं हिचं स्वतःचं
सोताचं अंतर जे आहे 800 मीटर ते वजा करावं लागेल आपल्याला. ते वजा केल्यानंतर किती येतं, तर हे येतं 1200 मीटर. म्हणजे थांबलेली ट्रेन किती मीटरची आहे, 1200 मीटरची. हा प्रश्न तुम्हाला 70 ते 80% येणारच आहे. बघा इथे काय करायचं, लक्षात ठेवा, जेव्हा ट्रेन एखादा बोगदा ओलांडते, बोगदा म्हणजे भुयार माहिती आहे ना, किंवा एखादा ब्रिज ओलांडते, तेव्हा लक्षात ठेवा की त्या ट्रेनचं अंतर, ट्रेनची लांबी प्लस तो ब्रिज असेल किंवा बोगदा असेल त्या बोगद्याची लांबी, एवढं त्या ट्रेनला ओलांडावं लागतं. आता 2 मिनिटांमध्ये ती 2 किलोमीटर जाणार आहे, पण कशी 2 किलोमीटर जाणार आहे, स्वतःचं अंतर 800 मीटर आणि ह्या थांबलेल्या रेल्वेचं 1200 मीटर, असं मिळून ती 2000 मीटर ती अंतर पार करणार आहे. 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर. लक्षात आलंय का तुमचा प्रश्न? ही ट्रेन काय करणार आहे, इकडं पुढे येणार आहे, याच्या स्वतःचं अंतर पूर्ण करून या ट्रेनचं अंतर पूर्ण करणार आहे, म्हणजे 2 किलोमीटर अंतर पूर्ण करणार आहे. मग स्वतःचं आपण काय केलं, तिचं स्वतःचं जे अंतर होतं 800 ते वजा केलं 2 किलोमीटर मधून. 2 मिनिटांमध्ये 2 किलोमीटर जाणार होती. चला आणखी काय प्रश्न बघा. हा प्रश्न सरळ व्याजावरचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा तुम्ही प्रयत्न करा. कदाचित एवढा अवघड येणार पण नाही आणि येऊ पण शकतो. काही नाही, लॉजिक आहे त्याच्यामध्ये, फक्त लॉजिक आहे, काही अवघड नाही तो प्रश्न. फक्त आपल्याला अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव नसतो, त्यामुळे आपण गोंधळून जातो. खूप सोपा प्रश्न आहे तो. बघूया किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येतं. प्रश्न बरोबर दिसत नाही का, इथे खाली घेतो जरा. बघा प्रश्न वाचतो, दिसत नसेल तर. 10 आहे, इथे 10 झालं. 10 6 10 शेक म्हणजे 10 6 10 शेकडा 10 दराने 2 शेतकऱ्यांनी समान कर्ज घेतली. दोघांनी समान रक्कम घेतली. 2 शेतकरी आहेत, त्या दोन्ही शेतकऱ्यांनी समान कर्ज घेतलेलं आहे. एकाने एका वर्षात फेडण्यासाठी 33,000 भरले, तर दुसऱ्याला 2 वर्षानंतर कर्ज मुक्त होण्यासाठी किती रुपये भरावे लागतील, हा प्रश्न आहे. होय, चुकलेला तो टाईप करताना चुकतो बाळा कम्प्युटर मध्ये. दुसऱ्याला, तुला समजला ना, दुसऱ्याला आहे शब्द तो. त्या प्रश्नाच्या उत्तराकडे लक्ष दे बाळा. आहे, बरोबर आहे तुझं. दुसऱ्याला र जो आहे, नवोदय परीक्षा 2 तासाची असते. त्या परीक्षेला एकूण प्रश्न 80 असतात. 80 प्रश्नामध्ये 40 प्रश्न हे आकृत्यांवर, म्हणजे मानसिक बुद्धिमत्ता आकृत्या वगैरे असतात, बुद्धिमत्तेच्या आकृत्या असतात. त्या आकृत्या 40 आकृत्या असणार आहेत. त्यानंतर गणिताचे 20 प्रश्न असणार आहेत आणि मराठीसाठी उतारे दिलेले असतात आणि त्या उतार्यावर आधारित 20 प्रश्न असतात. असा एकूण 80 प्रश्नांचा आणि 100 मार्काचा, म्हणजे एका प्रश्नाला 1.25 मार्क असतो, पेपर असणार आहे. 2 तासाची वेळ असते. त्यासाठीच उद्या तुमची नवोदयची परीक्षा आहे, त्यासाठीच उपयुक्त असे प्रश्न आपण घेतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा जास्त अवघड नाहीये प्रश्न, खूप सोपा आहे. फक्त आपल्याला त्याची टेक्निक माहित पाहिजे. बघा, दोन्ही शेतकरी, हा ए नावाचा शेतकरी आहे आणि हा बी नावाचा शेतकरी. बघा, दोघांनी मुद्दल काय केलेला आहे, सेमच घेतलेलं आहे. यानं पण सेम घेतलं, यानं पण सेम घेतलं. दर काय आहे दोघांचा,
दोघांचाही दर पण सेमच आहे, फक्त काळ काय केलेला आहे, याने 1 वर्ष ती रक्कम वापरलेली आहे आणि याने 2 वर्ष ती रक्कम वापरलेली आहे. आता बघा इथे थोडासा इथे फक्त बदल झालेला आहे. आता एका वर्षामध्ये ह्या ए नावाचा जो शेतकरी आहे त्याला एवढी रास द्यावी लागली. रास कशी तयार होते विद्यार्थी मित्रांनो, तर रास तयार होते मुद्दल, इथे लिहून घेतो, रास कशी तयार होत असते, मुद्दल अधिक व्याज. आता आपल्याला मुद्दल पण माहित नाही आणि व्याज पण माहित नाही, सर आम्ही आता कसं करायचं, तर बघा आपल्याला रास माहित आहे. रास काय आहे, 33,000 आहे, 33,000 आहे रास. आता ही रास कशी तयार होते बघा, आपल्याला दर दिलेले आहे. आपण जर 100 रुपयाची एक रक्कम घेऊया, 100 रुपये मुद्दल घेऊया, 100 रुपयाला 10% दराने एका वर्षाचं व्याज किती होईल, 10 रुपये होईल, बरोबर की नाही. 100 रुपये आपण घेतले, 100 रुपये कर्ज घेतलं, त्याच्यावर 10% म्हणजे 10 रुपये आपलं व्याज होणार आहे. किती व्याज होणार आहे, 10 रुपये. म्हणजे हे जरा पुसून घेतो मी, आपल्याला प्रश्न तुम्हाला समोर ठेवावाच लागेल तरच तो तुमच्या लक्षात येणार आहे. बघा आता उदाहरणार्थ मी 100 रुपये कर्ज घेतलं, मुद्दल 100 रुपये, त्याच्यावर मी 10%, कारण दर दिलेला आहे, दर काय दोघांनाही दर दिलेला आहे, सॉरी दर इथं दिलेला आहे, दोघांना पण 10%, त्याला पण 10% ने घेतलेले, त्याने पण कर्ज, आणि या शेतकऱ्याने सुद्धा 10%नेच घेतलेले आहे. मग याला किती व्याज द्यावं लागलं असेल, बघा हा 100 कटला, हा 100 कटला, 10 रुपये व्याज. आता रास कशी तयार होते, मुद्दल आणि व्याज मिळून रास होते. म्हणजेच काय केले, ह्या ए नावाच्या शेतकऱ्याला काय झालेले बघा, त्याने 100 रुपयाचं कर्ज घेतलं, तेव्हा त्याला रास किती द्यावी लागली, रास किती द्यावी लागली, तर 110 रुपये. रास कशी तयार होते तुम्हाला माहिती आहे ना, मुद्दल अधिक व्याज. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो रास दिलेली आहे. मग आपण काय करायचं, रास खाली रास ठेवायची, रासेचा रकाना कोणीकडे, इकडे, मग इथे आपण रास ठेवून घ्यायची आहे. सोपा आहे, फक्त माहित नसल्यामुळे ते गोंधळ होतो. ही रास होती, ही रास आपण 100 रुपयावर एवढे आपल्याला 100 रुपयाचं जर कर्ज घेतलं असेल तर रास आपल्याला 110 रुपये द्यावी लागते. इथं 33,000 रास दिलेली आहे, मुद्दल माहित नव्हतं म्हणून मुद्दलच्या जागेवर मी ए लिहिलाय, एक्स लिहिला की तुम्ही घाबरून जाता, एक्स लिहिल्यावर तुम्ही घाबरून जाता. मग आता काय करायचं बघा, फक्त याचा तिरपा गुणाकार करायचा आणि याचा तिरपा गुणाकार करायचा. आता बघा मित्रांनो इकडे ठेवतो मी, तिरपा गुणाकार जे दोन संख्या आलेले आहेत त्यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. 33,000 गुणिले 100, दिसतंय का तुम्हाला, इकडे दिसत नाहीये तुम्हाला, 33,000 छोटं लिहितो, गुणिले 100 भागिले 110. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 0 कटला, हा 0 कटला, 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 3,000 आणि हा 1 0 म्हणजे 30,000 आपली रास होईल. किती रास होईल, 30,000 रास होईल. आता एकदा सॉरी 30,000 मुद्दल होईल, शब्द माझ्याकडून चुकून गेला तो. मुद्दल आपल्याला मिळालेला आहे, मुद्दल किती आहे, 30,000 मुद्दल आहे. आता 30,000 मुद्दल झाल्यानंतर आता बघा मुद्दल माहित झालं 30,000 गुणिले दर माहित आहे आपल्याला 10%, आणि त्याने किती, दुसऱ्या शेतकऱ्याने किती वर्ष वापरली, काळ पण माहिती आहे आपल्याला 2 वर्ष, भागिले 100. बघा हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 3,000 गुणिले चांगलं काय राहिलेले, तिकडे 2 राहिलेले, 3,000 गुणिले 2 म्हणजे 6,000. त्याला काय द्यावं लागेल, दुसऱ्या शेतकऱ्याला 6,000 व्याज द्यावं लागेल.
आणि त्याने घेतलेले किती होते 30,000. 30,000 आणि 6,000 व्याज. व्याज आपलं आलेलं बघा 6,000. म्हणजे त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त होण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याला 36,000 द्यावे लागतील. 36,000 कर्जमुक्त होण्यासाठी काय द्यावं लागेल 30,000 घेतलेले आणि व्याजाचे 6,000 36,000 द्यावे लागतील. तेव्हा तो शेतकरी कर्जमुक्त होईल किंवा जो व्यापारी असेल त्याने घेतलेले असतील तर तो कर्जमुक्त होईल. बघा खूप सोपा प्रश्न आहे. रास दिलेली आहे, रास तयार करून घ्यायची, रासेखाली रास ठेवायची, तिरपा गुणाकार करून घ्यायचा, आपल्याला मुद्दल मिळून जाईल. मुद्दल मिळाल्यानंतर आपण मुद्दल आपल्याकडे आहे, दर आपल्याकडे आहे, काळ पण आहे, तेव्हा आपण तो सरळ व्याज काढू शकतो. सरळ व्याज निघाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे रास तयार होण्यासाठी किंवा तो फेडण्यासाठी काय करावं लागेल मुद्दल आणि व्याज हे दोन्ही एकत्र बँकेला दिलं की आपण कर्जमुक्त होऊ. चला डोक्यावरून जात नाही ना. थोडस फक्त माहिती नसल्यामुळे तसं होतं तुम्हाला. अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आपला सराव कसा नसतो आणि विचारणारे मात्र कसं पण विचारू शकतात. आता हा एक प्रश्न खूप सोपा आहे, तर तुम्हाला हे प्रश्न जर यायला लागले तुम्हाला तर सगळेच प्रश्न येतात तुम्हाला या सरळ व्याजावरचे. सोपे तुम्हाला येतातच, माने सरांनी शिकवलेलेच आहे. फक्त असा जर आला तर काय, असा आला तर काय करायचं. थोडेसे 2-3 प्रश्न आहेत, कंटाळून जाऊ नका विद्यार्थ्यांना. उद्या कदाचित यातला एखादा प्रश्न आला तर फायदा होऊन जाईल. माझाही काही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये, तुमच्यासाठीच मी आज आता रात्रीचे किती 8 वाजायला आले, शाळेमध्ये आहे अजून. चला बघा, एका रकमेचे एक रक्कम म्हणजे मुदल, एका रकमेचे विशिष्ट दराने, दर पण माहित नाही, 5 वर्ष काळ माहिती, 5 वर्षाचं सरळ व्याज किती आहे, व्याज 6,000 आहे, 6,000 होते. तर त्याच रकमेचे म्हणजे तेवढीच रक्कम मुद्दल एवढं, त्याच रकमेचे होते तर त्या रकमेच्या दुप्पट म्हणजे दुप्पट रकमेचे त्याच दराने, दर सेम टू सेम आहे, आणि किती वर्षाचे 3 वर्षाचे. वर्ष इथे 5 होतं, इथे 3 आहे. सरळ व्याज किती, हे व्याज किती असं विचारलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करून घ्यायचं आहे, या 5 ने तुम्ही काय केले होगे, खर्च करते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खर्च करतोय का, आता आवाज व्यवस्थित येतोय का बघा, आता आवाज व्यवस्थित येतोय का, आता आवाज व्यवस्थित येतोय. हो ना, ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. चला बघा, मुद्दल इथे मुद्दल जेवढं होतं त्या मुद्दलाच्या दुप्पट इथे रक्कम केली, मुद्दल केलेला आहे. दर दोघांचा सारखाच आहे. काळ मात्र हे 5 वर्ष, 5 वर्षात 6,000 रुपये व्याज मिळतं. तर 3 वर्षामध्ये किती व्याज मिळेल, तर बघा
याचा समजा मुद्दल 1 आहे समजा इथे, आणि इथे मुद्दल काय केलेले हे 2 आहे. 1 ने 5 ला गुणलं तर गुणाकार काय येणार आहे 5. 5 बरोबर 6000. तर 3 गुणिले 2, 3 दोन्ही काय आहे 6. 6 बरोबर किती किती व्याज. आता इथे सुद्धा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फक्त तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे फक्त. अगदी सोपं होतं फक्त. मग इथे काय होणार आहे 6000 गुणिले 6 भागिले 5. आता बघा 5 1 5 आणि 12 पंचे 60. 1200 रुपये गुणिले 6. मग 1200 गुणिले 6 इथे लिहून घेतोय 1200 गुणिले 6. हा 0 0, 6 ने 0 ला गुणलं 0 आला, 6 ने 0 ला गुणलं 0 आला, 12 × 72. विद्यार्थी मित्रांनो, त्या रकमेच्या दुप्पट रक्कम केली तर त्याच दराने 3 वर्षाचे सरळ व्याज हे 7200 येईल. किती जणांचं उत्तर आलं होतं बघा. आता बऱ्याच जणांचं उत्तर आलंय बाबा. चला, समजलाय का? समजला नसेल तर पुन्हा एकदा तो बघा. आता बघायला वेळ नाही म्हणा सर. आता हा एक प्रश्न आहे. ह्या पॅटर्नचे एक प्रश्न 100% येणारच आहेत बघा तुम्हाला. आता इथे 100% म्हणतोय मी. या पद्धतीचे प्रश्न किंवा या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला नवोदयाला येणारच आहे. काही प्रश्नांना 70% 80% म्हटलं होतं, इथे मात्र 100% येणारच आहे. हा प्रश्न 100% तुम्हाला येणारच आहे. विजय गायकवाड म्हणतो माझा आलं सर. ठीक आहे बाबा, छान छान. काही नव्हतं तिथे, फक्त मुद्दल दुप्पट केलं होतं. बघा, या प्रश्नाचं उत्तर कोणाचं येतं त्याला शाबासकी देऊया, कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणारच आहे. हा म्हणजे अशा पद्धतीचा. आता आवाज व्यवस्थित येतोय ना? आवाज खरखरत नाही ना? चला, पुढचा प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो. नाही, थांबा 1 मिनिट काढतो, ते इयरफोन काढतो. आता आवाज व्यवस्थित येईल तुम्हाला, प्रश्नच नाही. आता आवाज व्यवस्थित येणार आहे. आवाज बरोबर येईल आता. चला बघा, या प्रश्नाचं उत्तर किती जणांचं आहे बरोबर बघूया. चला, मला वाटतंय आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलेले. त्याचा अर्थ मी त्याला प्रश्न सांगितला होता असा नाही. सर, तुम्ही तुमच्या शाळेतलं सांगताय. सराव तेवढा झालेला आहे. एका परीक्षेत राजूला अमितपेक्षा 7 गुण जास्त मिळाले, तर राजूपेक्षा हर्षला 5 गुण कमी मिळाले. बघा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न सोडवताना काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं ज्याचं जास्त वेळा नाव आलेलं आहे. कोणाचं जास्त वेळा नाव आले? एका परीक्षेत राजूला अमितपेक्षा 7 गुण जास्त मिळाले,
तर राजूपेक्षा हर्षला 5 गुण कमी मिळाले. या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त कोणाचं नाव आलेलं आहे, म्हणजे 3 विद्यार्थी त्या 2 वेळा राजूचं नाव आलेलं आहे. राजूचं नाव बघा इथे पण आलंय, याच्यासोबत अमित सोबत तुलना केलेली आहे आणि हर्ष सोबत पण तुलना केलेली आहे. मग अशा वेळी राजूसाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा राजू मध्ये मी आर लिहितो. आर साठी तुम्ही एक्स लिहायचं एक्स लिहा, ए लिहायचं ए लिहा. आर साठी ए गुण मिळाले, समजा आर ला ए गुण मिळाले असं समजूया. आता इथे बघा राजूला अमित पेक्षा 7 गुण जास्त मिळाले. राजूला अमित पेक्षा 7 गुण जास्त मिळाले, म्हणजे अमितला राजू पेक्षा काय झालेले, अमित इथे प्रश्न येतो. राजूला आपण समजूया x गुण मिळाले. आता अमितला काय झालेलं आहे, राजू पेक्षा 7 गुण कमी, म्हणजे x पेक्षा 7 गुण कमी मिळालेले आहे. आता त्याच्यानंतर बघा हर्षला राजू पेक्षा हर्षला 5 गुण, राजू पेक्षा हर्षला 5 गुण कमी मिळालेले. राजूला अमित पेक्षा 7 गुण जास्त. आणि इकडे अजून पुन्हा इथे माझा एका परीक्षेत राजूला अमित पेक्षा एका परीक्षेमध्ये राजूला अमित पेक्षा प्रश्न दुसरा घेऊन. अशा वेळी फक्त एक लक्षात ठेवायचं, राजू 2 वेळा आला तर राजूसाठी तो प्रश्न टाईप करताना संख्या राजूचं नाव जास्त वेळा आले तर राजूसाठी x घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर अमित आहे, राजूला अमित पेक्षा जास्त गुण मिळाले, म्हणजे अमितला कमी मिळाले x वजा 7. त्याच्यानंतर राजू पेक्षा हर्षला 5 गुण आणखी कमी मिळालेले आहेत. मग हर्ष म्हणजे x वजा 5 असं केलं तर ह्या x ची बेरीज करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ती येणार आहे 3x आणि वजा वजा काय होणार आहे अधिक 12. ते 12 जे आहे 3x वजा 12 बरोबर आहेत 242. मग त्या 3x ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर इथे वजा असेल ना तर ते त्याच्यात मिळवायचे विद्यार्थी मित्रांनो. त्या 242 मध्ये काय करायचे मिळवायचे. इथे जर वजा असेल तर हे वजा असतील तर त्याच्यात मिळवायचे आहे आणि अधिक असेल तर ते वजा करायचे. एवढंच लक्षात ठेवा. इथे वजा आहे म्हणून त्या 212 मध्ये मी काय करतो 242 मध्ये काय करतो हे 12 अधिक करतो. इथे 12 अधिक करतोय 4 5 आणि 2 अजून 2 7 7 7 4 11 होतात. 11 होणार आहे. तिथे विद्यार्थ्यांनी टाईप करताना एक चुकलेलं आणि सिंपली या 3x ने काय करायचं आहे 3x ने x बरोबर काय करायचं 3 ने भागाकार करायचा आहे. त्याला 3 ने भागायचं आहे. 3 ने भागल्यानंतर 3 3 8 24 इथे 1 उरला 3 चौक 12 3 चौक 12 84 पॉइंट मध्ये येतात गुण. पॉइंट मध्ये तुम्हाला प्रश्न येणार नाही, फक्त जरासा हा प्रश्न घ्या म्हणजे तुमचा क्लिअर होऊन जाईल. तो कसं काय तो टाईप करताना बघा इथं तरी बघतो एका परीक्षेत गंधर्वाला किशोर पेक्षा 9 गुण जास्त मिळाले तर हर्षला गंधर्वपेक्षा 15 गुण कमी मिळाले.
हे बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काय केलेले आहे, हा प्रश्न थोडासा मनाने घेताना अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न येणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. त्यातला त्या प्रश्नांचा सराव करा. असे प्रश्न तुम्हाला येणारच आहेत. इथे गंधर्वचं नाव जास्त वेळा आलेलं आहे. मग अशा वेळी गंधर्वासाठी आपण काय करायचं आहे, गंधर्वसाठी गंधर्व इथे पण नाव आले, गंधर्व इथे पण नाव आलेलं आहे. गंधर्वसाठी आपण x घ्यायचा आहे. आणि जसं सांगितलं आता गंधर्व किशोरपेक्षा 9 गुण जास्त. किशोरला पाहिजे होतं, इथं किशोरला 9 गुण अधिक मिळाले. हार्शला गंधर्वपेक्षा 15 गुण कमी मिळाले. किशोरला 9 गुण जास्त मिळाले असं पाहिजे होतं इथे. मग किशोरला x अधिक 9, आता इथे टाईप चुकलेला आहे त्यामुळे बघा त्या पद्धतीने लिहून घेतो मी, फक्त हे करून देतोय. किशोरला काय सांगितलं, जसं सांगितलंय तसंच करून घेतो मी. किशोरपेक्षा 9 गुण जास्त मिळाले. मग किशोरला किती मिळाले, गंधर्वपेक्षा 9 गुण कमी मिळाले. अशा पद्धतीची मांडणी करून घ्या. त्यानंतर हार्शला गंधर्वपेक्षा 15 गुण, इथे सुद्धा कमीच गुण दिलेले 15 गुण. हार्शला 15 गुण कमी मिळाले, म्हटलं की 15 गुण x वजा 15 अशा पद्धतीने मांडणी करा. जर हार्शला 15 गुण जास्त मिळाले असं सांगितलं असतं तर x अधिक 15 करायचे. समजा आपण हार्शला 15 गुण जास्त मिळाले असं समजूया, 15 गुण गंधर्वपेक्षा 15 गुण, इथे जास्त शब्द लिहूया, जास्त गुण मिळाले. कमी कट केलेला आहे जरासं थोडंसं. मग 15. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे हे 3x आहेत. हे 3x असे घ्यायचे लिहून. त्यानंतर 3x अधिक, इथे अधिक येणार आहे. 15 मधून वजा 15 आहेत आणि अधिक 15 आहे. 15 मधून 9 गेले तर विद्यार्थी मित्रांनो किती उरतात, 15 मधून 9 गेल्यानंतर 6 उरतात. मग 3x अधिक 6 इथे कसं आलं बघा, आपल्याला दुकानदाराचे 9 रुपये द्यायचे होते आणि आपल्याकडे नंतर 15 रुपये आले. आपण काय करणार, 9 रुपये त्याचे देऊन टाकणार, मग आपल्याकडे 6 रुपये शिल्लक राहणार. मग आता बघा 3x अधिक 6 बरोबर काय आहे, तर सगळ्यांची मिळून या तिघांची मिळून बेरीज बघा एवढी 38. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं इथे वजा असेल तर याच्यामध्ये मिळवायचे, इथे जर अधिक उत्तर येत असेल तर हे वजा करायचे. आता फक्त 3x बरोबर काय असणार आहे, तर 438 वजा 6. आता वजा 6 केल्यानंतर किती उरणार आहेत, 432 उरणार आहे. इथे लिहून घेतो मी. ती वजाबाकी केल्यानंतर 3x बरोबर काय होणार आहे, 3x बरोबर विद्यार्थी मित्रांनो 432 येणार आहे. आणि फक्त x बरोबर काय येणार आहे, तर 432 भागिले 3. मग आता बघा 3 एक 3, उत्तर बघा 3 एक 3. आता इथे 1 उरला, 3 चौक 12, या 13तला 1 12 संपले, इथे 1 उरला, 3 चौक 12. म्हणजे आपला जो पहिला आपण घेतला होता गंधर्वासाठी x घेतला होता ना, तर गंधर्वाला 144 गुण मिळालेले आहेत. आपल्याला काय विचारले, गंधर्वचे गुण किती, तर तिथे आहे 144. इथं फक्त कमीच्या जागेवर जास्त लक्षात ठेवा. तो टाईप करताना दोन्हीकडे कमी कमी आला त्यामुळे गोंधळ झाला. तर गंधर्वाला किती गुण मिळाले, 144 गुण मिळालेले आहेत. आता तुम्हाला कसंही विचारलं, गंधर्वाला किशोरपेक्षा 9 गुण जास्त मिळालेत ना. किशोरचे जर विचारले तर 144 मधून 9 वजा करायचे.
आणि हार्सचे जर विचारले तर ह्या 144 मध्ये हार्सचे गुण अधिक करायचे, 15 गुण जास्त मिळालेत ना 15. आपल्याला कोणाचेही गुण जर विचारले तरी आपल्याला सांगता येतं. फक्त यातल्या मेन गोष्टी काय आहेत, ज्याचं जास्त वेळा नाव आलंय त्याच्यासाठी x घ्या आणि अधिक 15 वजा 9, मग कोणाचं चिन्ह जाणार आहे, जी मोठी संख्या असते त्या संख्येचं चिन्ह येणार आहे. मग बघा अधिक तिथे काय होतं, वजा 9 होतं आणि अधिक 15 होतं, म्हणून 15 मोठे आहेत, मग 15चं चिन्ह आलं, अधिकचं चिन्ह आलं, 3x अधिक 6 आलं. मग 3x अधिक 6 बरोबर ही संख्या आली होती 438. मग 3x बरोबर काय येणार आहे, 438 मधून हे 6 वजा करायचे. इथे हे अधिक जर आले असतील तर या संख्येतून वजा करायचे, वजा जर आले असतील तर या संख्येमध्ये मिळवायचे. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवल्यानंतर मग या x ची किंमत काढण्यासाठी त्या 3 ने वरच्या ह्या संख्येला भागून घ्यायचं. थोडस चला, उद्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीचे जोसेफ वगैरे प्रश्न आहेत बघा, ते थोडासा सराव करा. ते प्रश्न येणारच आहेत तुम्हाला तशा पद्धतीचे. बऱ्याच वेळा ते प्रश्न आलेले आहेत, तुम्हाला मार्क येतील किंवा काही आणखी काही येतील. याच्याकडे एवढे रुपये, त्याच्यापेक्षा एवढे दुसऱ्याकडे जास्तीचे रुपये आहेत, असं थोडक्यात प्रश्न येणार आहेत. चला, सर्वांना उद्यासाठी शुभेच्छा. 8 वाजलेले आहेत बरोबर, आपल्याला 1 तास झालेला आहे. 9:30 पर्यंत जास्तीत जास्त अभ्यास करा आणि त्यानंतर आराम करा, निवांत झोपी जा. अभ्यास करून झाल्यानंतर टीव्ही वगैरे अजिबात बघू नका, डायरेक्ट झोपी जा, जेवा झोपी जा. आणि उद्या चांगल्या मूडमध्ये सर्वांनी परीक्षेला सामोरे जायचं आहे. अगदी सोपे प्रश्न येणार आहेत. आपण फक्त असे आले तर आपली गाडी अडू नये यासाठी आपण अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत. अशाही पद्धतीचे काही प्रश्न असणार आहेत तुम्हाला आणि सोपे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. वेळेचं योग्य नियोजन करा. वेळ तुम्हाला 2 तासाची आहे. 2 तासाच्या वेळेमध्ये मानसशास्त्र म्हणजे बुद्धिमत्तेला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, त्यानंतर मराठीला किती वेळ द्यायचा आहे, गणितला किती वेळ द्यायचा आहे, याचं नियोजन व्यवस्थित करा. शक्यतो बुद्धिमत्ता जी आहे तिला 35 मिनिटामध्ये तुमचं झालं पाहिजे आणि मराठी त्याला 35 मिनिटं, 35 आणि 35 70 मिनिटं गेली तर गणितासाठी म्हणजे 20 प्रश्नांसाठी तुमच्याकडे 50 मिनिटं शिल्लक राहणार आहेत. बघा, तुमच्या पद्धतीने तुमच्या मार्गदर्शकाने जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करा. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. चला, बाय सर्वांना.